नमस्कार, मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी खरवसची रेसिपी दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे. इकडे बघू शकताय मी म्हशीचा चीक घेतलाय, म्हणजे म्हशीचं कवळं दूध घेतलंय. इकडे साखर घेतली 1 वाटी आणि विलायची पावडर घेतली. हे बघा एकदम पहिल्यांदा काढलाय हा चीक. तर आता हा चीक आपण शिजवून घेऊया. बघा एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे एक रिंग किंवा एखादी प्लेट वगैरे टाकू शकता तुम्ही आणि त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये शिजवला तरी चालतं. एक 6-7 शिट्ट्या काढल्या की कुकरमध्ये पण शिजून जातो. मी इकडे पातेल्यामध्ये शिजवते. आता ह्याला झाकून आपल्याला 1 तासभर शिजवून घ्यायचं आहे, हे चांगलं घट्ट बनेपर्यंत. आता बघू शकताय. आता आपण ह्याला एका चाकूने चेक करूया हे शिजलंय की नाही ते. चाकू मी त्याच्यामध्ये घालते, बघते एकदम क्लीन आला तर आपलं शिजलंय म्हणायचं. मी 1 तासभर शिजवून घेतलं बरं का ह्याला. एकदम क्लीन चाकू आलाय म्हणजे आपलं हे शिजवून परफेक्ट झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. याच्यात जे पाणी आहे ते पण काढून घेते मी. आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता इकडे आपलं थंड झालंय. आता ह्याला मी एका चाकूने ह्याच्या कडा अशा छान सोडवून घेऊन ह्याला पीसेसमध्ये कट करून ह्याला खिसून घ्यायचं आहे आपल्याला. जरा गरमच आहे, आणखीन गार नाही झालं वाटतं हे. तर आणखीन 2 मिनटं मी ह्याला थंड होऊन देणार आहे चांगलं. बघा 2 मिनिटांनी आपला चीक छान थंड झालेला आहे. आता ह्याला मी खिसून घेते. असं मस्त असं खिसून घ्यायचं सगळा चीक. थंडगार गरम. बघा मी अशा प्रकारे सगळा चीक खिसणीने खिसून घेणार आहे. बघा मी अशाच प्रकारे सगळ्या चीक आता खिसणीने खिसून घेतलाय. आता याला आपण परतून घेऊया साखर टाकून. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. एक वाटी साखर घेतली मी. ती मी आता आपल्या
चिकामध्ये घातलेली आहे. आता ह्या साखरेला पाक येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचंय, कडक पाक येईपर्यंत चांगला. कंटिन्यू आपल्याला पाक येईपर्यंत हे परतत राहिल्यामुळे काय होतं, आपला जो चीक आहे तो कढईला अजिबात खाली लागत नाही आणि कडक पाक आल्यामुळे काय होतं, आपल्या वड्या ज्या अशा खीस आहे की नाही, असा सुट्टा सुट्टा पण होत नाही आणि वड्या पण बनतात छान. मग ह्याचा आपल्याला कडक पाक बनवून घ्यायचा आहे. आता इकडे बघू शकता आपला पाक कडक तयार झालेला आहे बघा साखरेचा. आता त्यामध्ये घालूया विलायची पावडर. छान मिक्स करून आपल्याला हे एका ट्रे मध्ये ह्याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत. छान असं हे मिक्स करून झालंय. आता काय ट्रे मध्ये आपण ह्याला काढून घेऊया. आता ह्याला हाताने किंवा एका वाटीने छान असं दाबून ह्याच्या वड्या बनवून घ्यायच्या. आणि इकडे दाबताना जरा जोरात दाबायचं, म्हणजे काय होतं, वड्या आपल्या छान बनतात. इकडे जरा दाबायला मेहनतच घ्यावी लागते, गरम आहे त्याच्यामुळे जरा भाजतंय हाताला. बघा मी इकडे छान असं हाताने दाबून दाबून थापले. इकडे आणखीन एका भांड्यामध्ये पण हे तशाच प्रकारे थापून घेतलं. ह्याला फ्रीजमध्ये 2 तास ठेवणार आहे मी. बघा इकडे 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्या हे वड्यासाठी तयार झालेलं आहे. आता ह्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे. त्या वड्या नाही पाडल्या, नुसता खीस ठेवला तरी पण खूप छान लागतो खायला. बघा मस्त वड्या पडतायत बघा ह्याच्या. आता बघा मी ह्याच्या मस्त अशा वड्या पाडून घेतल्यात. बघा कशा बनल्या आहेत आपल्या वड्या. बघा मस्त अशा खरवस चिकाच्या वड्या आपल्या बनवून तयार आहेत, म्हणजेच खरवस. बघा मी तुम्हाला एक दाखवते. दिसाई पण मस्त आणि चव पण अप्रतिम आहे त्याची. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच एका कुरकुरीत खमंग गोड रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. तोपर्यंत बाय बाय.